मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकाला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजे. इतकी हरामखोर अवलादी. मी ठरवलं आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले. बहुत ही खूबसूरती के साथ जो है अभी थोड़ी देर में संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटिल साहब जी का जो है भाषण हमें सुनने के लिए मिलेगा. बहुत ही खूबसूरत. लाईव्ह आहे का? कुठं लाईव्ह करता येते, सगळे नेटवर्क जाऊन येतं. काय शेड्यूल सुट लाईव्ह करायचं प्लॅन होतं, परंतु सगळं जाम आहे नेटवर्क. आवाज येत नाही म्हणतोय. असंच असतंय लय अवघड कार्यक्रम. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराज सोलापूर जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराज. या सोलापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी या राज्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं आम्ही सुद्धा कोणाला कमी नाही. येडत काढ होता आपल्याला. आता कार्यक्रमच झाला असं नाही यांचा. सोलापूरची जनता बघितली, काही काही जण तर बघत बी नसते भाऊ. त्याच्या डोळ्यात चटणीच गेली असं. आता मी सांगितलं होतं त्यांना, फक्त तुम्ही आमच्यात, मी सगळ्याला दिसतोय, शांत बसा. आणि नाही दिसलं काय करता मग. आता ऐकून घ्या, लाखानं लोक सकाळपासून थांबले तिथं. इतका पाऊस आला तरी सोलापूरचे बादर हल्ले नाहीत. आणि मी बी तुमच्या जर रक्ताचा पोरगा आहे, मी बी हलत नाही. येऊन दे मुसळधार आला तरी. सरकारला वाटतंय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मुंबई, कोकण एक नाही. यांनी आपल्यात दुश्मनी असल्यासारखं पेरलंय. आपल्यात काहीच, ऐका ना, एक मिनिट ऐका ना, नाही दिसलं तरी चालन. काय आहे अरे त्याचं दाखवतात ना सोलापुरात कसं आग्या मावळ खवळलंय. तुम्हाला काय होईल, दिसणार नाही. नका दिसून देऊ. मग आवाज येतो थेट दिल्ली पोत. पण हे दाखवितेत जरा कोणाला, सोलापूरची उसळलेली लाखानं गर्दी बघायला बी कोणतरी पाहिजेत ना. बघू द्या त्यांना सोलापूरने कशी जिरिली सगळ्याची म्हणून. यांनी आपल्यात भेद केलाय. मायबापा हो, शांततेने समजून घ्या विषय आपला कुठं आलाय. नेमका मराठाच कशाच्या आधारावर घेरलाय. मराठ्यांनी यांचं नेमकं काय केलं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती, फक्त शांत बसा. एक 15 मिनिटात आपल्यावरती काय संकट उभा केलं ते मी सांगणार आहे. तुम्हाला नाही दिसलं तरी चालेल, नका दिसून देऊ. आपल्या अस्मितेला हात घालायचं काम या लोकांनी आता केलंय. ज्या वेळेस समाजावरती, जातीवरती आणि आपल्या लेकरावरती संकट उभं राहतं, ए तुम्हाला उभा राहायचं जरा, चला व्हा बाहेर, वचवच करू नका. उग राहू दे बाबा, तुला काही ताण आहे का, तुला दिसतंय ना. उगाच आरडावरडा एवढ्या कोपऱ्यातले इतके लाखान लोक डिस्टर्ब करायला लागला तुम्ही. त्यांना बसायचं नाही, उभा राहायचं. काय म्हणणं आहे तुमचं. त्यांना पहिल्यापासून उभा राहायची सवय आहे, कारण ते राजकारणातले. हे गावात खाली टेकणार नाहीत, कारण यांना मुळ्यात झालेले.
या राजकारणाचं मुळ्यात उठिलंय बी जिरीलंय बी मराठ्यानेच. त्याच्यामुळे यांच्यात कुठं टाइम घालता आपला खाली बसन वर बस म्हणण्यात. आता कुठं बसायचं हे 2024 ला मराठ्यांनी ठरवायचं. माझ्या मराठा समाज संकटात त्यांनी सापडलाय. माझ्या समाजाचा आणि माझा काय दोष नाही. माय बापावर तुमच्या पाय पडून तळतळीनं सांगतो, माझा दोष असला तर मला आजच सोलापूर जिल्ह्यातून सांगा, तू समाजाचं काम करू नको, मी इथून उठतो आणि घरी जाऊन बसतो. मी इमानदारीनं माझ्या समाजाची लढाई लढतो. माझा समाज संकटात सापडला. ज्या राजकारणी लोकांना आपण मोठं केलं त्यांनीच आपला समाज अडचणीत आणायचं ठरवलं. मी इमानदारीनं काम करतो. मी यांना मॅनेजर बी होत नाही, फुटत बी नाही. हे सगळ्यात मोठं यांचं दुखणं आहे. मग यांनी मला बदनाम करायचं ठरवलं. यांचं म्हणणं आहे, हे जर आपल्याला फुटत नाही तर याला बदनाम करा. मायबापा तुम्हाला परवाचं उदाहरण सांगतो. माझं स्वप्न आहे माझ्या मराठ्यांचे लेकर अधिकारी बनले पाहिजे. माझं स्वप्न आहे माझ्या समाजाची शक्ती वाढली पाहिजे. माझ्या समाजाला स्वाभिमान आहे. त्या समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून जगणारी पैदास माझी नाहीये. मला माझ्या समाजाचा स्वाभिमान वाढवायचा आणि राजकारण्यांनी ठरवलंय मराठ्यांच्या पोराला आरक्षण नाही मिळू द्यायचं, कारण आपले पॉम्पलेट चिटकाला प्रचार करायला मराठ्यांचे पोरं पाहिजे. इतके हरामखोर अवलादी. मी ठरवलं आता दिवस गेले, आता दिवस मराठ्यांचे आले. मराठ्यांना शक्तिशाली बनवायचं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं. मग त्यांनी सुरू केलं. त्यांच्यात बसल्यावर हे पोट्ट म्हणले कोणाचंच ऐकत नाही, हे लईच खानदानी दिसतंय, हे जातवान मराठी दिसतंय, हे आपल्या पैशाला मोजीना पदाला मोजीना, आणि आपले 2-3 दादा आहेत त्या दादाला गिनीना. मग एक काम करा, याला बदनाम करा. नसता याच्या विरोधात टोळ्या उभा करा. मग आता पहिली टोळी आयला मला एक मेळ लागा ना, मी इकडे बोलत होतो तुम्ही तिकडे कोण करत बघा. असं होय. म्हणजे मराठ्याचं समजा 4 बाजून लक्ष असतं बा. कोण येतो भोगाच तिकडे टीव्ही लावलेली. मला मिळत लागला ते तिकडे कोण भेटाळाकडे बघत, कारण कोकणातलं एक जण सध्या भेटाळाकडेच बघत आहे. आयला चांगला माणूस होता राव तो. त्याला काय झालं का आणि माया नादी लागल्या. अरे ह्या आग्यामुळे पुढे चालून मग बस खातीच सगळ्या दुनियात. मला एक नाही कळालं, माझ्या मराठा समाजाला, या सोलापूर जिल्ह्यातून करोडो मराठा समाजाला राज्यातल्या एक प्रश्न विचारायचा. मायबापा हो, मी कधीच म्हणलो नाही की तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मी कधीच बोललो नाही मराठवाड्यात आल्यावर तुम्हाला बघून घेईन. का बरं? मग जर माझ्या मराठ्यांनी किंवा म्या तुम्हाला पायच लावला नाही, तुम्ही जाणून बुजून का भांडणं खेळता आमच्याशी? मी जर माझा समाजाचा लढा, माझं रक्त जाळून इमानदारीला लढत असलो, तुम्हाला अडचण काय? त्यांनी अडचण सांगून टाकली, मी तुम्हाला ते सांगतो. तुमच्या जर ध्यानात नसली राहिली तर त्यांनी सांगितलं
मी मराठवाड्याचा तो काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही आणि आला तरी तो मग काहीच बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते पण तू काय बघतो. त्यामुळे मी बी काय शाना तालमीतला नाही. तू काय माया ना दे लागू नको बाबा. माझी विनंती आहे, मी तुम्हाला इतक्याच जनतेसमोर सांगतो, मी दादा म्हणतो त्यांना, कारण सन्मान मी मोठ्यांचा करतो. आता याच्या पलीकडे याच्यानंतर जर बोलले तर धुलाई, कारण मी काय मरायला भेट नाही आणि माझ्याजवळ काही नाही. माझ्याजवळ काय येते ही सगळी संपत्ती. आता एक मुद्दा त्यांनी सांगितला, त्यांना सोलापूर जिल्ह्यातून माझं आव्हान आहे, याच्यानंतर बोलू नका, मी माझ्या जातीसाठी लढतो. तुमचं आमचं वैर नाही, आम्ही तुमचा सन्मान करतो. सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्या. नसता मी जर पिसळलो तर पिसळलो मग काय करत असतं माहिती आहे तुम्हाला, मग लय अवघड होईल. दुसरं सांगितलं त्यांनी, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलायचं. तुमचा कस का तुम्ही सगळे सोयरे बी नाही डोळे. तुमचा नाता एका रात्रीत जुळलं कस काय, तुमचा कस काय. तुमचं आणि तुमची जात ही मराठा, आणि मराठ्यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. तुमचा नेता आणि पक्ष नाही, तुमचा बाप जनता ही समाज, तुमचा बाप ही जात अगोदर बाप असते. जात हीच बाप, नेता बाप नाही, पक्षीय बाप नाही. याला म्हणते क्षत्रिय 96 कोळी मराठा. आता 96 कोळीची आमची अडाण्यांची, मी अडाणी बरं का, मला काही कळत नाही. बरेच जण म्हणतात की चौथी नापाशी पण कसं काय मुंडकर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं की नाही. मराठाला आरक्षण उच्च का व्हाय ना बाबा, दिलं का नाही. राहिलेल्या बी पुढच्या झटक्यात देणारच, आणि त्याने नाही दिलं त्यांचे पायडेत म्हणून समजायचं सगळे. एकदा मोकळा म्हणून सांग बरं, पाडायचे करे सगळे. बदलणार नंदन नाहीत ना डबल. बघू मग 29 तारखेला या अंतरवालीला सगळे बघू काय करायचं, ते पाडायचे का उभा करायचे. आणि उभा केलं तर निवडून द्यावं लागतं बरं का. भाऊंड्यानं आपल्याच गरीबाची 50, 100. अरे आपल्या हक्काचं कोणी नाही रे तिथं मांडायला. तिथं छगन भुजबळ आईला ते 15 दिवस झालं पुढे गेलं करू. अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडे. इथं सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला, त्याला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. कोणत्या मतदारसंघात आपल्याकडे त्याला घेऊन छगन भुजबळला घेऊन नेता जिथं घेऊन छगन भुजबळला घेऊन नेता प्रचाराला नाही, त्या पक्षाचाच कार्यक्रम लावायचा. आता एक फिक्स झालं, सोलापूर पासून सुरुवात. तो जिथं आला होता आणि त्याला घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. देवेंद्र फडणवीस साहेब जर याच्यानंतर त्याला घेऊन हिंडले की ती मतदारसंघ पाडा म्हणून समजायचं. मराठाच्या वाटोळ करणाऱ्याला सुट्टी. कसं असतो आपला मग. पहिल्यांदा जरी नुसतं म्हणलो होतो पाडा, मी एकदा पाडा म्हणलो बरं का, ते कोण लगेच मुसलमान म्हणले पाडो. मला कुठे भेटलं की मुसलमान म्हणायचे पाडो. एवढं बार म्हणलं पाडो तो पाडो, पाडो पाडो सगळं. कारण मग आपलं तसंच असतं. हिंदीचं मग जमत नाही बरं का, मी शिकवतो हिंदी.
कारण मी हिंदी लवकर शिकून घेणार आहे. आता तुमचं काय करलं हे अवघड आहे मामा, तुम्हाला नाही माहित. एकदा तरी पाडा पाडा म्हणलो, पण आता नावच घेऊन कार्यक्रम लावायचा. बघू बरं कोणाची शक्ती किती आता ह्या बारीने. मराठ्यांना खेटल्यावर काय होतो एकदा बघूचा. मी प्रामाणिकपणानं माझ्या समाजाचं मी इमानदारीनं काम करतो. मी कोणाचं काही घेत नाही. मी ना कोणाचे पैसे घेत नाही, ना कोणाचे पद घेत नाही. माझ्या समाजाची चटणी भाकरी खाऊन उपाशी तापाशी राहून आमचं रक्त जाळून माझ्या समाजासाठी आम्ही लढतो. तुम्हाला अडचण काय? तुम्हाला आम्ही कधी काही मागितलं नाही. आम्ही तुमच्या दारात आलो नाही. आमच्या लेकराच्या हक्कासाठी माझा समाज तळतळ करतोय. समाज कामधंदे सोडून वारा पावसात उन्हात सुद्धा आज एक वर्ष झाले लगातार लढतोय. आम्ही तुम्हाला कधी काही बोलवत नाही, तरी तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं. पण एक लक्षात असू द्या, त्यांना मराठी म्हणते, यांच्या नावाला लागलं ना तर राजकीय सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला. शहाण्णव कोळी कशाला म्हणते? आम्हाला नुसत्या शहाण्णव कोळीच्या भाषा शिकू नका. क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे, जिथं अन्याय होईल तिथं धावून जायचं. याला क्षत्रिय मराठी शहाण्णव कोळी म्हणलं जातं. राजे महाराजे रयतेवरती जर अन्याय झाला, सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी. त्याला शहाण्णव कोळी म्हणलं जातं. तो कोणता रे शहाण्णव कोळी आरक्षणाला विरोध करणारा? काय मर्दानी आहे तुला त्याच्यात? बरं तुम्ही शहाण्णव कोळी तुम्ही बाजू घ्या, काय म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही बाजू कोणाचे घेताय हे अगोदर समजून घ्या. तुम्ही बोलताना म्हणलात माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याचं कारण सांगतो. आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण्णव कोळी मराठ्यांनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो. आंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या. रक्ताच्या थारोळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या. आंतरवालीत या, मी तुम्हाला आत्ता एक काठीवर चालताना म्हाताऱ्या मायला तिथं दाखवतो की ज्यांच्या गुडघ्यात आणि मांडीत गोळ्या शिरलेल्या त्या मासा चिटकून बसल्यात तर त्या निघत नाहीये. रक्ताच्या थारोळ्यात किंकणारे आमच्या आंतरवालीचे लोक, यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हतं. त्या बंदुकीच्या दस्त्यानं फोडलेल्या माता मावल्यांचे डोके कोणत्याच डॉक्टरला शिवता येत नव्हते. डोक्याच्या मधोमध घुसलेली गोळी कोणत्याच तज्ञाला निघत नव्हती. आजही त्यातले 2 करोड लीलावती हॉस्पिटलला नेले होते. लीलावती हॉस्पिटलचा असणारा संपूर्ण स्टाफ मुंबईचा, तिथं असणारे तज्ञ डॉक्टर आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल मधल्या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही. त्या लेकरांचा जीव काय मिळत असेल? ज्या वेळेस तिथं अन्याय घडला गेला, प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या बाजूने न बोलता तुमचा देवेंद्र फडणवीस
पोलिसांच्या बाजूने बोलला, जनतेच्या बाजूने नाही बोलला. आणि तुम्ही म्हणताय आमच्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका. 96 कोणी स्वतःला जर म्हणून घेणार असाल तर सामान्य जनतेच्या बाजूने बोलायचं शिका. अत्याचारी आणि अन्यायी देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलायचा बंद करा. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागलात. तुम्हाला वाटतंय तुमचा पक्ष मोठा झाला पाहिजे आणि नेता मोठा झाला पाहिजे. मला वाटतंय माझी जात मोठी झाली पाहिजे, जातीचे लेकरं मोठे झाले पाहिजे. हे आम्ही आमच्या 96 कुळात आणि तुमच्या 96 कुळात ह्या संस्काराचा फरक आहे. आम्ही बाप जातीला मानतो, तुम्ही बाप पक्षाला आणि नेत्याला मानताय. ह्या संस्कारात तुमच्या आणि आमचा फरक आहे. तुम्ही इथून पुढे तरी समाजाच्या बाजूने बोलावं. आणि या सोलापूर नगरीतून जाहीर सांगतो, जातीवंत मराठा यापुढे स्वतःच्या लेकराच्या जातीच्या बाजूने राहील, पक्षाच्या बाजूने नेत्याच्या बाजूने जातवान अवलाद राहू शकत नाही. यापुढे जातवान मराठा घरात नाही बसू शकत. खानदानी मराठ्यांची अवलाद ही यापुढे आता पक्षाचा प्रचार नाही करू शकत. स्वतःच्या जातीचा आणि स्वतःच्या लेकराच्याच बाजूने उभा राहणारा जातवान आणि खानदानी मराठा यापुढे समजा. पक्षाला पण मोठं तुम्ही मानता कशामुळे? ज्या पक्षाला आपण मोठं केलं, 4ही सांगतो आम्ही, 4चे 6 झाले वाटतं. संख्या घटत असते, पक्षाची वाढत हो. 1चे 2. कोण कोणाला, कोणी कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतो, कोणाचेच कोणाला मिळ नाही. त्यांच्यात बी असा पचका झालाय. कुठून का आवाज येतो रे? मराठीचे फुटते असे. त्यामुळे मुंबईला जायचंच नको म्हणतो मी. ते म्हणतात मुंबईचा. या वारीनंतर ठरलं का अवघडच होईल. आहे डोक्यात माया आधी, पण येतात का धोरणाला बघू. आपलं कसं काम आहे, संयमी म्हणून आंदोलन टिकलं. आणि मराठ्यांची शान त्यामुळे वाढली, कारण मला मराठ्यांची शान नाही जाऊ द्यायची. तुमची शान कधीच जाऊ देणार नाही, म्हणून संयमाने चाललंय आपलं. नाही तर काल तुमच्या सोलापुरात एक जण बोलला होता, नुसते बोर्ड माणसंच नाही. जर माझ्या मनात असतं, मी जर वेगळ्या दिमागाचा असतो तर मी म्हणलं असतं याला धाराशिवच्या बाहेर जाऊनच देऊ नका म्हणलं असतं का नाही. आपण संयमी, आपलं कसं आहे, आपला दम्माने असताना एकदा मागं लागलं ना, मग तुमच्या बार्शीच्या आमदाराला माहिती मी काय करतो, आमच्या बदनापूरच्या बी माहिती मी काय करतो. माग लागलो अरे मग सुट्टीच नाही आपल्यापाशी. मग ते कोणाच असो, ते राष्ट्रवादी असो, शिवसेना असो ना, तिकडे भाजप असो ना, तिकडे काही असो, आपला पाऊस लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत? निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. महास्वार्थ कशाचे? म्हणजे जात मोठी करण्यात. त्यांचा स्वार्थ कशाचे? किती एकदा येणारच नाही, काय मोज तो पावसात भिज नाही तर उन्हात झोप. आता मराठी काहीच येऊन देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3-3, त्यातले अर्धे येतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं, आमचं काय होईल? म्हणलं मला काय माहित तेव्हा काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल, त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो, त्याला पाडीतच आहे. त्यांच्या वेळेस झोपलंय तिकीट वाटायच्या आधी. आपलं साधलं मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो, हा
एकच द्या. हा एकच द्या. आपल्या एक एक गाडीत 8 उमेदवार आहे. एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार, नाही तर सगळे गाडीतले उमेदवार. कारण माझ्याकडे एक जण आलता, तो म्हणला एवढे बार माझ्या घेऊन ठेवा, मी पक्का निवडून येणार आहे. म्हणलं आमचं 29 तारखेला ठरणार आहे बाबा, नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं, नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग अभि यापर्यंत घेऊन ठेवा बरं का, मी येऊ शकतो. त्याच्याच गाडीतली. ते म्हणला त्याच्या गाडीत उभा आलतो मी बसून, याचा असता का त्याच्या मागं नाही मी. बघाय नमुने मराठीचे एक द्या एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली, मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पॉवरची बनवायची असली तर उमेदवार एक जण एका ताकदीने निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2-4, 5-6 जण जर इच्छुक असले, इच्छुक असावं, नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असला पाहिजे. पण समाजाने जर एक ठरवला त्याच्या बाजूने उभा राहायला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहायला, याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही, तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला. कारण माझ्या भोवतीशी 150 उमेदवार. कोणी म्हणतो एवढे बार मी लई फिरलो माझ्या संग देण ठेवा. आता तुमच्या सगळं देण ठेवून मग मी काय करू? मला ही भूमिका नाही आवडत. समजून घ्या, ही गोरगरिबांची लाट आहे. या लाटीत मराठ्यांना वाटतं आपले लेकरं जात मोठी होणार, धनगर बांधवांना वाटतंय गरिबांना आपली जात आणि आपले लेकरं मोठे होते, दलित मुस्लिम बांधवांना वाटतं एवढीच संधी गरिबांची लाट आली, 12 बलुतेदारांना वाटतंय मराठ्यांनी फक्त एकमतानं राहा, काहीही होऊ शकतं. फक्त विचार ठेवा, एक माणूस दिला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा. जर दिला तर न तुम्ही म्हणता झालं काय सुरू. 29ला ठरवायचं तुमच्या साक्षीने. सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, फक्त लावालाव्या करण्याच्या मनस्थितीत. माझ्या विरोधात इतके उठिले. परदेशी एक झाला, त्याच्या आधी एक होता, एक मावशी, तीच बोलत होती. ती म्हणलं मी अभियान सुरू केलं आणि अभियान सुरू झालंय बरं का. मराठ्यांचे समन्वय फोडायला सुरुवात केली. जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठे करणारी पैदास फुटायला लागली. जातीचा संसार मोठा करणारे, जात मोठी करणारी लोक आता कमी राहिले. ती सांगतील त्या पद्धतीने त्यांनी कामं सुरू केले. माझं त्या मराठ्यांच्या सगळ्या बांधवांना आव्हान, सोलापूर नगरीतून तुम्हाला हात जोडून विनंती माझी, कारण मी हात कोणापुढे पसरत नाही, जोडत सुद्धा नाही. माझ्या मराठ्यांसाठी तुम्हाला हात जोडतो. या देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या दरेकरचा ऐकून तुम्ही अभियान मराठ्यांच्या विरोधात केलं, माझ्या विरोधात सुरू केलंय. त्याला षडयंत्र आणि सापळा म्हणलं जातं, मला उघडं पाडायसाठी. तुम्ही पत्रकार पैसा घेऊ नका, आंदोलन करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती मिसळायचं काम नका करू. तुम्हाला नाही काही मिळालं तर चालेल, पण गद्दारीचा शिक्का तुमच्या आयुष्यात तुम्हाला लागू देऊ नका. तुम्हाला मराठ्यांच्या नजराला नजर तुम्हाला मिळवायची. मराठ्यांच्या दारातून तुम्हाला जायचंय, मराठ्यांच्या हातानं आपल्याला एकमेकाला पाणी प्यायचं. ही जात आपल्याला सांभाळणारे पक्ष सांभाळणार नाहीये. या भाजपातल्या काही लोकांना एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले. चांगलं काम करणारे समन्वयक सुद्धा बदनाम करण्याचं काम यांनी केलंय.
आता तरी शाळेला खूप दिवसानंतर समाज एकत्र आलाय. समाजाच्या विरोधात जाऊ, समाजाच्या लेकराच्या अन्नात औषध घालण्याचं काम नका करू. तुम्हाला काही नाही करता आलं तर करू नका, घरी झोपून राहा, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नका. या समाजाची तंत्र जाणा. हा मराठा समाज कष्ट करून लेकर शिकवतोय. या मराठा समाजाला कधी पावसाचा वाऱ्याचा विचार नाही केला. गुडघ्याच्या चिखलात शेतात काम केलं आपल्या मायबाप समाजानं. एक एक रुपये जमा करून आपले लेकर शिकवले. मराठ्यांच्या आई बापानं स्वप्न बघितलं माझं लेकरू अधिकारी होईल, माझी मुलगी अधिकारी होईल. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांना माझा हात जोडून शेवटची विनंती आहे, या मायबाप मराठ्यांच्या कष्टाची जाण ठेवा. वेळ पडली तर या मायबाप मराठ्यांनी स्वतःची जमीन विकली पण लेकर शिकवले. ऊस तोडलाय, या मराठा समाजाने हमाली केली. या मराठा समाजाने लेकर शिकवण्यासाठी रात्रंदिवस रिक्षा चालवला. ट्रकवर ड्रायव्हर म्हणून राहिलाय, ट्रॅक्टरवरती लोकांचा ड्रायव्हर म्हणून माझा मराठा समाज राहिला, पण मुलं शिकवले. आजही शहराच्या ठिकाणी माझा मराठा समाज वॉचमॅन म्हणून लोकांच्या बंगल्यासमोर काम करतो. आलेल्या पगारातून लेकर शिकवतोय. शहरातल्या मराठ्यांना काही काही घरदार राहायला नाहीयेत. भाड्याच्या खोलीत राहून आपली मुलगा आपली मुलगी शिकवायला लागला. मराठ्यांनी गावाकडचे घरे विकलेत, मुलाच्या शिक्षणाला फी भरली आणि त्या मुलाचे आईबाप दोघे शहरात राहून मोलमजुरी करायला लागलेत. लोकांचे भांडे घासायची वेळ त्यांच्यावरती आली. मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या मराठ्यांच्या लोकांनी शहाणा व्हावं. मी शेवटचं तुमच्याला शेवटी पायाला हात लावून सांगतो, माझ्या समाजाची तळमळ राहायला जाऊ देऊ नका. तुम्हाला काय आमिष दाखवला असेल, तुम्हाला काय पद देऊ म्हणले असतील, त्या पदासाठी त्या पैशासाठी माझ्या मराठ्यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार नका करू. माझ्या मराठ्यांना आता अन्याय सहन होत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराचं रडणं ते बघत नाहीये. 1% हुकलेल्या लेकराची काय परिस्थिती होती त्या बापाला आणि त्या विद्यार्थ्यांना विचारा. नका रे माझ्या मराठ्यांच्या विरोधात जाऊ. माझ्या मराठ्यांनी खूप लोकांना सांभाळलंय आणि ज्यांना माझ्या मराठ्यांनी सांभाळले ते बेमान झालेत माझ्या मराठ्यांशी. तुम्ही आमचे रक्तामासाचे, माझ्या मराठ्यांचे बेमान नका हो. या देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या दरेकरांना अभियान सुरू केले. त्या अभियानात सामील मोगम आंदोलन नका करू. मराठ्यांना आरक्षण 100% विसरून मिळतं, फक्त तुम्ही दम धरा. मुंबई जाऊन तुम्हाला जॉब विचारण्याची काही गरज नाही. तुम्हाला यात्रा काढायची सुद्धा काही गरज नाही. मराठ्यात दम आहे प्रत्येकाला जाब विचारण्याची. जर मराठ्यांनी ठरवलं यांना जाब विचारायचा तर हा करोडो मराठा समाज मुंबईला जाऊन यांच्या घरात घुसून गचुऱ्याला धरून यांना जाब विचारण्याची ताकद मराठ्यात. तुम्ही फक्त बाकीचे दम धरा, बुळबुळ करू नका. तुम्ही मराठ्यांचे असल्यामुळे तुम्हाला मराठी बोलणार, बुळबुळ करू नका. आणि तुम्ही जर नाही ऐकलं तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला कचका दाखवावा लागणार. कारण तुम्ही आमचे जरी असाल, तुम्हाला जर विनंती कळत नसली
तर मग नाविलाजाने मराठ्यांना तुम्हाला उपचार तुमच्यावर करावे लागणार आहे. त्यांनी परत तिसरं अभियान सुरू केलं छगन भुजबळच्या माध्यमातून. ते सगळं येड्या दुन्याचं, सगळ्या दुन्याचं, पागल टोकऱ्याचं त्याला समितीचा अध्यक्ष केलंय. माहीत झालं तुम्हाला? अरे त्याला समितीचा अध्यक्ष केलंय, तुम्हाला माहीत झालं का? नाही. मराठ्याला त्याचं काही माहित नसतं. मराठ्याला देणं घेणं नाही त्याचं, तिकडे काही होय. जेवढे घोटाळे बोगस करता येते त्या बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष केलाय त्याला. घोटाळा कसा करतात हे त्याला माहित असतात. बोगस समितीचा अध्यक्ष, बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ, 16% वरचं बोगस आरक्षण खाणारा छगन भुजबळ. काल परदेशी बी काही बोगस जाती आत घातल्या. आता 2-3 जाती घातल्यात या 2 दिवसात. आपल्याला समिती, आयोग, आपल्याला लिखापडी, अभ्यास, वाचन, तर आरक्षण यांनी काल 2-3 जाती घातल्यात. कोणाकोणाला माहिती इमानदारी सांगा बरं? झोपा, नुसतं झोपा. काहीच माहित नाही तुम्हाला. माझ्या डोक्यात दगड घालता का? उभं वाटोळं केलं यांनी. 16% आरक्षण डोळ्यात देखता गेलं आपलं. आताही मराठा आणि कुणबी एक असताना देत नाहीये. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मागास सिद्ध झाला, तरीही 50% आता आरक्षण नाही दिलं. आत्ता तरी शांत बसा. नुसता पक्षाचा नेता जगवा तुम्ही. त्यालाच मोठं करा. स्वतःचे लेकरं मारून टाका. स्वतःचे लेकरं मोठं करायचं स्वप्नच बघू नका. हे सगळे बोगस आरक्षण खाते. यांनी सगळे चोट्या टोळ्या जवळ केल्या. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ आहे. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, डाका टाकणारा त्याच्या जवळ, चालता चालता रेल्वे रोटणारा त्याच जवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्या जवळच. म्हणजे पाकिट मारापासून, भुरट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत त्याच जवळ. महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ त्याच्याजवळ. 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ. म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे, आपण नाही बा कोणाचं नाव घे. आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो. कसल्याचं नाव नाही घेत आपण. ज्याची गिनतीच मराठ्याच्या डायरेक्ट नाही त्याचं नावच मी घेत नाही. त्यांची वळवळ काय असते तर त्यांना कळालेली आहे. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं मनोज जरांगेचे म्हणत नाही मी कवाच. मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होतं बा हे कसा कळालेला आहे सगळ्या. बोगस आरक्षण खाणारे हे आणि या बोगस समितीचा अध्यक्ष त्यो छगन भुजबळ, मुकादम टोळे मुकादम त्यो. आणि त्याने 550 गोळा केले तर ते महाविरोधात बोलत. अरे तुम्ही एक माय बापावर एक विचार करा. अरे मी केलंय का इतके महाविरोधात बोलत तुटून पडलेत. बरं ते झालं तिसरी टोळी तयार केली. ते आता ढाकू माको नाही का देव दे हंडी ढकू मको देव एवढा दिसतो का देव एवढाच आहे. मग आता जवळ भाग्याला माझ्या गुडघ्याचं वाटीलाच लागतो कागाने. डोंगाडावर पॅन्ट फाटलेली ठिगळ शिवलेली ती पॅन्ट ती ढकू मको तेव काहीतरी म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आता तुम्ही यांना मुंबईत डांबरण भेटलं हे काय करते तुमची. मी म्हणतो एवढे चाळे करायची फडणवीस साहेबांना काही गरजच नाही. सगळ्यात सोपं मराठ्यांचा हक्काचं आरक्षण मराठ्यांना द्यावं हे मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसते. पण आडवा चालला की मराठ्यांनी कार्यक्रम लावला म्हणून समजायचं. आणि मराठ्यांना एक विनंती माझी या सोलापूर नगरीत, बस करा जरा. आता नेत्यांचं उद करायचं बंद करा. 10 वर्षात मराठ्यांचे 90% पोरं तुम्हाला सुशिक्षित, बेकार आणि बेसनी झालेले दिसतील. या पापाचे धनी तुम्ही बनू नका.
तुम्ही जर नेत्याचं आणि पक्षाचं उदा करत राहिलात तर तुमच्या डोळ्या जगता तुमच्या पोरांना आत्महत्या केलेल्या तुम्हाला बघावं लागणार. समजून घ्या माझी तळमळ आणि तळतळ. खोल जाऊन विचार करा. परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका. वाईट परिस्थिती मराठ्यांवरती, मराठ्यांच्या पोरांचे आत्ताच हाल चालले. तुम्ही जर पक्ष आणि नेता मोठा करत राहिलात तर आपल्या लेकरांचा वाटोळ होईल. तुम्हाला फरक सांगतो. ओबीसीचे काही नेते आरक्षणाला आणि जातीला महत्व द्यायला लागले, पक्षाला नाही. थोडे भानावर या मराठ्यांचे लोक. तुमच्या जातीसाठी आणि तुमच्या पोरासाठी तुम्ही सुद्धा जातीला आणि पोरालाच महत्व दिलं पाहिजे, पक्षाला आणि नेत्याला नाही. हा, यातून तुम्हाला आणखी सूट देतो. आधी तुमच्या जातीला आरक्षण मिळून द्या, तुमच्या पोरांना आरक्षण मिळून द्या. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्यात का, आमची काय हरकत नाही. पण त्यांच्यासारखं वागायला शिका, पर्याय नाही. मी यानंतर कोणत्या नेत्यावर टीका नाही करणार. त्यांना काय करायचं करू द्या. आता त्यांनी ठरवलं मला घेरायचं, मला उघडं पाडायचं त्यांनी ठरवलं. चारही बाजूनं यांनी टोळ्या उभा केल्या, पण मी काय यांना हरत नाही. आणि तुम्हाला शब्द आहे, या सोलापूर जिल्ह्यातल्या मर्द मराठ्यांना माझं शब्द आहे. कारण तुम्ही एवढ्या ताकदीनं जमलात की कुंकड बघा नुसते मराठीचे. इकडच्या कडेला का आपली नजरच पुरत नाही, इतक्या लांब आहे. इकडं तर काय दिसत नाही, इकडे बिल्डिंग आहे. इतक्या ताकदीनं सोलापूरचा मराठा जिंकला, इकडे फुले. हे चित्र बघून इथून पुढचे आपल्या असणाऱ्या रॅल्यात एकही मराठा आता घरीच बसणार नाही. तुम्ही पुन्हा वातावरण उसळलं, तुम्ही पुन्हा सांगितलं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण भेद नाहीये. आम्ही सगळे करोडो मराठी एक ते सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्राला सिद्ध करून द्या. यापुढे खानदानी मराठा घरी बसत नाही. आणि माझा शब्द आहे तुम्हाला, किती बिट्टोळे म्हणजे बरं, मी बिट्टोळे मुकादाना दमाच्या बापाचा बाप. याला झोपितच त्याशिवाय सोडितच नाही मी. फक्त तुम्ही सातन आशीर्वाद असंच मागं ठेवा. तुम्ही जर असे पक्के राहिलात ना, यांना पाणी पाजिलच म्हणायचं नाही गटारातलं. दुसरं तिसरं नाही. आणि मला काय व्हायचं नाही, मी खरं सांगतो. हे दाटून म्हणतात मला. आता तर ते प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा म्हणलेत मला. ते म्हणले हो काय म्हणले, देवेंद्र फडणवीसचा काय ना त्याचं नाटक, हा देवेंद्र फडणवीसचं माझं नकली भांडण असं ते म्हणले. आणि सोलापूरलाच म्हणलेत वाटतं. इथून ते फक्त नांदेडलाच गेले. इथून नांदेडला गेल्यावर म्हणले ते शरद पवारचा माणूस येथे चालायचा धंदा. मग मी नेमकं आहेच कोणाचा, मग कोणालाच मिळाला ना, मी कोणाचा माणूस. यांना महाकोड उरगडूच शकत नाही, तर हे पडलेले असते. कारण मी कोणाचा आहे, फक्त मराठ्यांचा. आणि माझा मालक फक्त मराठा, कोणीच नाही. आणि कोणाला गिनीत नाही. आता मी जर कोणाचा असतो तर असा माणूस आहे करावा महाराष्ट्रात. तुम्हाला वेळ आहे का 10 मिनिटं आणखी? 10 मिनिटं जास्त नाही. मला लय वेळ बनवत आहे. मला खाली उतरताना सुद्धा कमराला धरायला लागतं. मला सलाईन काढून आणलंय. त्याच्यामुळं मला तुम्ही दिसलात की माझं दुखणं पळून जातं. मराठा दिसला की माझ्या शक्ती. यांनी मी कोणाचा यांना पुढं नाही शिकू शकत. मी मराठ्यांना जर मायबाप मानलंय तर ही शक्ती इतकी भयानक आहे की कोणालाच नाही रोखत आता. आणि मराठ्यांना मी शब्द दिलेला आहे, शेवटच्या श्वासापर्यंत मरणाच्या घटका मोजायची जरी मला वेळ आली तरी मी फक्त मराठा मराठा आणि मराठा आरक्षणच म्हणणार. मी फुटत नाही. नाही तर तुम्हाला सरळ सांगतो, असा महाराष्ट्रात माणूस नसेल ज्याचे मुख्यमंत्र्यांसंग संबंध आहे.
म्हणलं ते पक्षात जाती पण बोलून म्हणून. अरे सध्या इतकं बेकार आहे, एखाद्या आमदार जर खांद्यावर हात टाकला ना माझं दुसरीत नीट बोलत नाही त्या कामाला. मायापाशी मुख्यमंत्री आला, 2 उपमुख्यमंत्री आले, 2 आहेत का 2 उपमुख्यमंत्री आले, सगळं मंत्रिमंडळ आलं, एवढी सुद्धा नीट ढळ दिली नाही मी, इंचभर सुद्धा नीट ढळ नाही. कारण मला गरजच नाही यांची. मला गरज काय यायची? एका माझ्या गाडीत डिझेल टाकून देते का? मग गरज काय मला यायची? आणि टाकून दिलं तर मी त्या गाडीतच बसणार. आणि मला गाडी हाय कुठं डिझेल टाकायला? टाकी तू कुठं? मीच लोकांच्या गाडीत बसतो. माझ्यापाशी गाड्याचे नंबर लागलेत, नंबर किती नशिबाने मग मी. म्हणून महामालक यावे. महामालक कोणीच नाही. 123 गाव आहेत गोदापट्ट्यात. आणखी गाड्याच्या नंबरच नाही आले बऱ्याच जणांचे. त्यांच्याच भांडणं खेळत येते. ते म्हणतात तूच आमच्या बसतो आहे गाडीत, आमच्यात बसून एखादा. मी म्हणलं नको बसू, तो या गाडीत नको बसू. मला जर तो या गाडीत बसीलच गाडी मोडती भेटेल मला बसील. कारण मराठीत माणसं असे ढकले तर गाडी सकट इतकं खड्डे पडत आहेत तिला. आणि मग तिने एकदा गॅरेज नेऊन लागले की म्हणतो पार्टच भेटत नाही. म्हणलं होतं पार्टच भेटणार नाही. म्हणलं तुला म्हणलं होतं मी मला गाडी देऊ, तेव्हा ते 2 पुढं नाही द्यायचो. कारण ते गाडीत नीट नाही झाली. देईन काय करतो तू आता? इथं गाड्याचेच नंबर लागा ना. आणि हे डिझेल टाकते कशात माझे? आणि काही काही तर माझ्याकडेच ती गाडी आणून घालते. मी आधी वाकून बघत असतो त्या डिझेल टाकलेला आहे का. कारण मोकळे आणून घातल्यावर त्याच्यात टाकी तू काय? मला जर इमानदारीने सांगतो तुम्हाला, मायबाप म्हणतोय तुम्हाला मी तुमच्यासमोर एक शब्द नाही खोटा बोलणार. मला जर ठरलं माझ्या सांगत्या गाड्यावाल्याने याला इथं सोलापुरात सोडून जायचं, तुम्हाला सांगतो मी इथून आंतरवली जायचं सुद्धा 1 रुपया बी नवा माझ्याशी. नाही ती भाग नाही, तुम्ही आहे तर भाग नाही. एक बोलण्याचं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, रिअल परिस्थिती. कारण यांचे 1 करोड रुपये आणि यांचे पद सुद्धा या मराठ्यांच्या स्वाभिमानापुढं. आणि मराठ्यांचा स्वाभिमान कधीच मी घाण ठेवणार नाही, माझा सुद्धा नाही. स्वाभिमान गहाण ठेवून जगणारे अवलाद माझे. मी मोडन पण खरंच वागणार नाही. पण मराठ्यांची शक्ती वाढवल्याशिवाय मी हटत नाही. मग यांनी मला उद्या गोळ्या घालू द्या, हसत मरण, पण ओबीसीतून मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी देत नाही. मग कोणी बी येऊ द्या, आरवा कोणी पण येऊ द्या. मी याला सगळ्यांना नीट केले. फक्त तुम्ही हटू नका, तुम्ही साथ सोडू नका. यांचा बुकटाच करतो मी, त्याची काळजीच करू नका तुम्ही. फक्त सातत्य ठेवा, सतत बाहेर यावं लागणार. आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आवाहन करतो, जर 29 तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आवाहन करतो, जर 29ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा. गोरगरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस यायचे दिवस आले. एकजुटीनं फक्त उभा राहा. मुस्लिम असन, धनगर असन, दलित असन, 12 बलुतेदार असन, लिंगायत समाज असन, कोणताही समाज असू द्या, गोरगरिबांची लाट आली, पायाखाली तुडवायची राजकीय नेते वेळ आली. जर 29 तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचे तर गोरगरीब सगळे एका बाजूने उभा राहा. तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. काळजीच करू नका. आणि मराठ्यांनाही सांगतो, या सोलापूर नगरीतूनच सांगतो, काय झालं रे? आरक्षण भेटलं काय मागच्या कडीला? गप्पा सावून शिकरायले. मराठ्यांनाही सांगतो, एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा. त्याचं कारण आजच सांगतो, दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून 100% मतदान करायचं. तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण मतदान करा. त्याने जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायचं माझ्याकडे यायचं. त्याला फक्त मैच भाषा कळते, मी आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. मी त्याचा अक्कच घोडे लावून काम करून घेतो तुमचं, त्याच्याकडून तुम्ही काळजीच करू नका. फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा. एक माणूस दिला की तोच आपला समजायचा. आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत, ते कोणत्या तरी पक्षासाठी करतात असं समजायचं. त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही.
दुसरं काम, यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. हे सोलापूर नगरीतूनच सांगायलो मी. जर 29ला ठरलं तर, नाही ठरलं तर पाडायचं. दोन्ही सोपंच आहे आपल्यासाठी, काही अडचण नाही. मी या 15 दिवसात बघतो कसे समीकरण जुळते. जुळलं तर ठीक, नाही जुळलं तर पाडापाडी. पाडापाडीत दिले माझ्या. पाडापाडी कोणालाच झोप येत नाही. त्या दोन नेत्याने उमेदवाराला वाटतं कोण निवडून येईन भाऊ आता. ते उमेदवारालाच एकामेकाला करते. तो कसं काय ते म्हणतो मग तिकडं कोपऱ्यात बेकार यावं. ते म्हणतो मा इकडं कोपरा कोणकडे गेला पाहिजे. मग म्हणजे इतकी पाडापाडीत भजी ते डेंजर. दुसरं काम करायचंय, मराठ्यांनी 100% मतदान करायचं. त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी नोकरदारांनी नोकरीला नाही जायचं. काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं. व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही. वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही. राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नादी देत, त्याला ट्रॅव्हल देतात आणि आपलं 50-50 मतदान भरून बाहेर निघतात. आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही. त्यांना बिचारायला असं वाटतं चला देव धर्म करून येऊ, कारण आपला भोळा समाज आहे. याच्या पाठीमागं काय डाव आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत. त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चाललं, चला देव धर्म करून येऊ. ते आडाने बिचारे भोळे, त्यांना समजून सांगा आपलं शीट पडावं मराठ्याचं म्हणून त्याला मतदानाला बाहेर घेऊन चालले. जत्राला जायचं नाही. मतदान झाल्यावर 5 वर्ष देव धर्माचा माघारी होत नका. हे पाळायचं. 5वा मुद्दा सांगतोय, आपण आपले गाव चेक करा. बोगस मतदान सगळे बाहेर काढायचे. बोगस मतदानामध्ये ठेवायचं नाही. यांनी दुसऱ्या जिल्ह्यातली इकडे जोडली, इकडे जिल्ह्यातले तिकडे जोडली. बोगस मतदान ठेवायचं नाही. 100% मतदान मराठ्यांनी करायचं. कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे. आणि 6वं काम करायचं, जर उमेदवार डिक्लेअर झाले, फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे. जर एखाद्याने नाही ऐकलं, एखादा लेखंड असतो पक्षाचा मराठ्याला, त्याच्या तिथं जावं येत नाही बसा. त्याचा जावं उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याशिवाय. हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं. यावेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही. त्यांचीच मोकळी मजा नाही झाली का आता. लोक आपल्या तिसऱ्याच निवडून आले. प्रचार नाही, काही नाही, सभेला लोक नाही. 7वं काम करायचं, मराठ्यांनी कोणाच्या सभेला आणि प्रचाराला जायचं नाही. बंद. मंडप मोकळे पडले पाहिजे. नुसते हलक्या वाजणारे दिसले पाहिजेत फक्त, दुसरे कोणीच नाही. 4-5 नेते येते, जसं आत्ता केलं तर त्यांनी तसं नाही का. EWS आरक्षण दिलं, अर ते सांगत राहील तुम्हाला. हाय का टाइम थोडा. तुम्ही म्हणता थोडा म्हणून याने भोगात पडला हो. बघा, EWS यांनी एक नवीन षडयंत्र आणलं. चंद्रकांत दादा महामानव, आधी मानव नव्हते का जुने ते. हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली, हडप्पा चीनची. दादा म्हणल्या मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोरीकडून फीस घेतली. चंद्रकांत दादा. परत म्हणतो मला नाव ठेवतात, मला तेरे नाम म्हणते. मी काय म्हणलं तुला तेरे नाम, मी काय म्हणू. बघा त्यांनी काय कार्यक्रम केला. पोरींना म्हणजे यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा अक्कल नाही राहिली. हे लेकर शिक्षणासाठी तरसायला लागले. मुलींना आशा वाढली, सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं, मुलींची आशा वाढली, त्यांनी फीस घ्यायला सुरुवात केली. सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला. म्हणजे हेच देणार, रोष पण हेच अंगावर घेणार. यांनी दुसरं काम केलं, 10% आरक्षण ECBCचं मराठ्यांची मागणी नाही तरीही मराठ्यावर लादलं. बरंच दिलं. मराठ्यांची मागणी 10% आरक्षणाचे. सोलापूरकर खरं सांगा. मग यांनी दिलं. EWS रद्द सुद्धा यांनीच केलं. आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे EWS रद्द केलं. मी म्हणलं EWS रद्द करा.
तुमच्याला डोके सडे का काय बधी झाला तुम्ही? त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी ताक पे जाऊ नका, दुपारा पेत जा. तुम्ही दुपारा जे प्यायचं ते संध्याकाळी पेताय, संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा पेताय. त्याने तुम्हाला मिळत लागणार कसंच पाणी टाकावं. आता दुसरं पेय दिलंच नाही तुमच्याकडे, तेवढंच मी काय करू त्याला? तुम्हाला मिळत लागणार. तुम्ही आता धुंदीत ईडब्ल्यूएस रद्द केलं, तुम्ही सांगताय आम्हाला मराठ्यांच्या पोराचं वाटोळं केलं तुम्ही. तुम्हाला काय येतंय? तुम्ही मंत्री व्हाल, आमदार व्हाल, इथं काळज जळायला लागलेत आमचे, रागरागुळ व्हायला लागले आमच्या कुटुंबाची. तुम्हाला काय होतंय? ईडब्ल्यूएस तुम्ही रद्द केलं, ईडब्ल्यूएस मधले सगळे पोरांचे अर्ज तुम्ही बाद केले, पोरांचे ग्राउंड झाले, पोरं बाहेर पडले, पोरांनी शिक्षणात फॉर्म भरले, पोरं बाहेर पडले. ईसीबीसीचा ऑप्शन तुम्ही ओपन केला नाही, त्याला व्हॅलिडिटीची अडचण आली. तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले, त्यावेळी 6 महिन्याची मुदत वाढ दिली नाही व्हॅलिडिटीला. चारही बाजूने तुम्ही मराठ्यांचा वाटोळा करायला लागलात आणि पुन्हा म्हणता मराठ्यांच्या विरोधात वातावरण कसं फिरलं. याचं कारण हे, या सोलापूर नगरीतून जाता जाता माझी सरकारला विनंती, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि कुणबी म्हणजे ओबीसीचे तिन्ही ऑप्शन खुले ठेवा. तिन्ही पैकी कोणतं ऑप्शन घेतील पोरं त्यांचं भविष्य घडवतील. ज्या पोरांना ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले त्यांचे अर्ज रिजेक्ट करू नका. कुणबीच्या प्रमाणपत्र सुद्धा व्हॅलिडिटी द्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्यातले आदेश द्या, कुणबी नोंदी शोधायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करा आणि ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांना तातडीने व्हॅलिडिटी सुद्धा द्या. याचे आदेश पारित करा. पैसे देऊ नका, ती चूक तुमची. त्याच्यात थोबाडी थाना पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याचे. पैसे देणं चूक ही तुमची, त्याची नाही. आपले काम जबाबदारीने करा. आणि शेवटचं महत्वाचं काम सांगतो, ज्यांची नोंद सापडली त्या नोंद सापडलेल्या बांधवाला, त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांना त्याला म्हणा अर्ज करायचे सांगा. त्याची नोंद निघाली ती एकच खिशात नोंद घेऊन बसले. बाकीच्यांना सांगा तुमचे अर्ज करून नोंदी काढा. कारण त्या धाराशिवला 15,000 का काय नोंदी सापडल्यात, 5,000 का 15,000 काहीतरी नाही, 5,000 सापडल्यात. किती सापडल्यात? 15,000, 13,000 सापडल्यात आणि प्रमाणपत्र 20,000 का काय निघाले. याचा अर्थ असा होतो आपण अर्ज केले नसावे किंवा नोंद मिळाली त्यांनी तर सांगितलं नाही सगळ्याला. इथून पुढे टंगड्या ओढायचे काम बंद करा. सगळ्या जातीचं कल्याण झालं पाहिजे, ह्या कामाला लागा. आणि शेवटची विनंती, उमेदवार लढायचे का पाडायचे हे 29 ऑगस्टला आपण ठरवू. जिल्ह्यातल्या गावागावातले माणसं अंतरवालीत यायचे. एक दिवस काम बंद, पण अंतरवालीकडे सगळ्यांनी यायचे. काय कशाला? बरोबर बोलतो मी सांगतो त्यांना आज संध्याकाळी. पुन्हा जाता जाता तुम्हाला एक विनंती आहे, मायबाप एकजूट फुटून देऊ नका. यांनी आपल्याला घेरायचं ठरवलंय, आपली जात आणि आपले मुलं संपायचे ठरवले. मुलापेक्षा आणि जातीपेक्षा मोठा कोणालाच मानू नका. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला अजिबात नाही. कारण जो पक्ष आणि जो नेता आपण मोठा केलाय तो जर आपल्या जातीच्या विरोधात बोलणार असला तर त्या पक्षाचं सुद्धा काम करू नका. कारण ह्या अवलादी आपले नाहीत असं समजा. आपली जात आणि आपले लेकरं मोठं करण्यासाठी आपण सगळ्यांनी संघर्ष करायचा. माझा तुम्हाला शब्द आहे, माझा जीव जरी गेला तरी तुमच्या लेकराला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागं सरकणार नाही हा शब्द देतो. आणि सगळ्यांनी 29 तारखेला आंतरवालीला बैठकीला यायचंय. आपण लाखाच्या संख्येनं जमलात त्याबद्दल सोलापूरकरांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी शांततेचा